मराठी चित्रपट सृष्टीचा जर इतिहास लिहिला तर त्या इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षराने एकच नाव लिहिलं जाईल, ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे। लक्ष्मीकांत बेर्डे हे एक असं नाव आहे की ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक भूमिका केल्या आणि त्या भूमिका महाराष्ट्राला पटण्याजोग्या होत्या, त्यामुळे महाराष्ट्राने त्यांना अगदी डोक्यावरच घेतलं। महाराष्ट्र आजही त्यांना विसरू शकला नाही। लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाऊन 20 वर्षे झाले, तरीही लक्ष्मीकांत बेर्डे आणखीही महाराष्ट्राच्या मनात तितकेच आहेत जितके ते हयात असताना मनात होते। आजही लोक त्यांना विसरू शकले नाहीत। पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लक्ष्मीकांत बेर्डे यांचं लक्ष्मीकांत हे नाव कसं पडलं। लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी रत्नागिरी येथे झाला। लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म लक्ष्मीपूजन या दिवशी झाला, म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव लक्ष्मीकांत असं ठेवण्यात आलं। लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म रत्नागिरी महाराष्ट्र येथे झालेला आहे। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वडिलांचं नाव पांडुरंग बेर्डे असं आहे। लक्ष्मीकांत बेर्डे अवघ्या 50 वर्षात आपल्या महाराष्ट्राला सोडून गेले आणि आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला एका दुःखात सोडून गेले। आज जर लक्ष्मीकांत बेर्डे असते तर चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं कार्य त्यांनी केलं असतं। लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू 16 डिसेंबर 2004 या साली झाला। त्यांचा मृत्यू मुंबई येथे झाला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वाऱ्यावर सोडलं। तर लक्ष्मीकांत बेर्डे आज असते तर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपट सृष्टीत काय नवीन बदल केले असते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।